रामकृष्ण हरी. ऐसे तया सर्प ठेवितो करून बिळात कोंडून राहती जे. घेतला तो श्वास सोडाया बाहेर, जेवढा साचार वेळ लागे तेवढाही तया दुर्जनांसी साच. विसावा नाहीच धनंजया. ऐशा परी गेले जरी कल्पकोटी, तरी नाही मुक्ती क्लेशातून. या परी अधम योनी माझी जन्म, पेणे हे प्रथम तयांचे गा. मग याहूनही आणिक दुर्गती, तुझं सांगू किती धनंजया. ऐक पावती ते कैसी अधोगती, जोडोनी संपत्ती आसुरीही. मिळे व्याघ्राधिक तमोयोनी माझी, अल्पविश्रांती जी देहधारे. तीही तयांची मी घेता हिरावून, तमची होऊन राहती ते. जयाचा किळस वाटे पातकाते, अंधारही जेथे काळवंडे. क्षीणातेही क्षीण जयाते पाहून, जाय शिसारून नरकही. महाभयाचाही होय थरकाप, जेणे योगे ताप तोही पोळे. घाणीतेही घाण वाटे ऐसे स्थान, हिनाहून हिन विश्विजे का. तेची लाभे तया असुराते देख, भोगोनी अनेक तमोयोनी. ऐसी सांगू जाता असुरांची कथा, वाचेसी सर्वथा कष्ट होती. तयांचे स्मरण करावया जाण, दजे ना हे मन हटे मागे. हाय हाय मूर्ख असुर हे लोक, केवढे नरक जोडीती गा. जेणे योगे ऐसा घोर अधपात, होतसे निभ्रांत धनंजया. तीही नेळोहीन असुरी संपत्ती, कागा वाढविती मतिमंद. परी अर्जुना तो नको धरू पंथ, असुर हे जेथ राहती गा. दंभाधिक साही दोष जयां ठाई, वस्ती आले पाही संपूर्णत्वे. तया असुरांची संगती नकोच, हवे का हे साच सांगावया. काम क्रोध लोभ त्रिकुटांचे बंड, तेथे तो उदंड पाप पिके. सर्व दुःखांची हे करविती भेट, दाखवून वाट कोणासीही. किंवा पातकांची सभाचही देख, दावाया नरक पापियासी. नाही त्रिकुट या व्यापिले अंतर, तोवरीच दूर रवरवतो. पार्था तिघांची या घडता संगती, अपायांची प्राप्ती अनायासे. याची कामक्रोध लोभामुळे पायी, होतसे स्वस्ताई यातनांची. वेगळी ती हानी नसे यांच्याहून, हानीच हे जाळ मूर्तिमंत. हीन नरकाचा हाची दारवंटा, बहु सांगू आता काय तुझ. काम क्रोध लोभ स्त्रीवर्गी साचार, वागती जे स्वैर जीवे भावे. तया असुरा ते नरकीच जाण, लाभतो सन्मान धनंजया. म्हणून या काम क्रोधादी दोषांची त्रिपुटी जी साची दुःखदायी. त्याज्य ती सर्वथा ऐसे तुझ पार्था, किती सांगू आता वारंवार. काम क्रोधाधिक दोष हे आगवे, सांडोनी राहावे स्वस्थ जेव्हा. तेव्हाची बोलावी जोडायाची मात, चारी पुरुषार्थ धर्माधिक. देखा काम क्रोध लोभाचे त्रिपुट, अंतरी जागृत जोवरी हे. तोवरी कल्याण नाहीच निभ्रांत, ऐसे रमाकांत तोही म्हणे. आत्मविनाशाची जया वाटे भीती, आत्म्यावरी प्रीती जयाची गा. तये सांडोनी हे काम लाभ, तयान सांडोनी हे लोभ काम क्रोध. असावे सावध निरंतर, बाहुबळे पोटी बांधोनी पाषाण. समुद्र तरोन जावे जैसे, ना तरी जीवन लाभावे म्हणून. टाकावे पिऊन कालपुट, कामक्रोध लोभ त्रिपुट हे जाण. तैसेची कारण विनाशासी, म्हणून या पार्थान विजांतरातून. ठावेसी पुसोन टाकी यांचा, सीन काड्यांची ही बेडी पायातील. तुटोनी जाईल एकाएकी, तेव्हाची येईल चालावया सुखे. राजमार्ग देखे स्वहिताचा, देहाते त्रिदोष सांडोनिया जाता. आरोग्य सर्वथा लाभे जैसे, किंवा जैसे चोर सहाड शिनळ. या विण निर्मळ गाव नांदे, ना तरी अंतरी मिळे समाधान. त्रिताप निघून जाता जैसे, तैसे कामाधिक लोपता साचार. जीवनसी अपार सुख होय, मोक्षमार्गी मग सज्जनांचा संग. लाभ तसे चांग तया लागी, या परी सत्संग लाभता प्रबळ. मिळताची बळ सच्छास्त्रांचे, तेणे योगे जाय ओलांडूनी साच. जन्म मरणाची माळ राणे, मग गुरुकृपा रूपी जे पट्टण. सदा परिपूर्ण आत्मानंदे, तया पट्टणी तो नित्य करी वास. श्री गुरुचा दास होनिया, तेथे सर्वा माझी अत्यंत जी प्रिय. भेटेची ती माय आत्मरूप माय, भेटता तत्काळ. आटे हा जंजाळ संसाराचा, या परी जो कामक्रोध लोभातून. मोकळा होऊन राहे स्वस्थ, तयासीच लाभे एवढे गहन. आत्मप्राप्ती धनंजया, असो नावडोनी ऐसी आत्मप्राप्ती. कामादिकी प्रीती ठेवी जो का,
सर्वाहिताहित दाविता जो दीप समान स्वरूप जगा माझी तया माय बाप वेदाचा साचार सर्वदा धिक्कार करी जो का विधी निषेधाची जरी धरीना जो भीड जया नाही चाड स्वहिताची ऐसे माझवोनी विषयांचे बंड पूर्वी जो लाड इंद्रियांचे काम क्रोध लोभा मानवनी दैवत पाळे ही शपथ मोडी नाजो मग स्वैरांचार हेची महावन तेथे पदार्पण करी जो का तया आत्म चोरा मुक्ततेची वार्ता स्वप्नी ही सर्वथा ऐकू येना तया परलोकी सद्गती नाहीच हे तो असे साच धनंजया परी ऐहिक ही भोगतो तयास सुखे भोगायास सापडेना कोळ्यांची जाती माझी शिरूप आहे माशांची मोहे ब्राह्मण जो तयासी तेथेही पाखंडी म्हणून दूर घालवून देती जैसे तैसे विषयात ते बोलवणी ऐहिक जेणे परलोक लाथाडीला तया ऐहिक ही भोगतो कोठून टाकीता गिळून यमराजे एवं परलोक नाही तया स्वर्ग ऐहिक जो भोगो तोही नाही मग मोक्षाचे तो नावही तयासे नको घ्यावयास धनंजया कामाची बळे म्हणून जो देखो भोगू पाहे सुख विषयांचे तया भोग स्वर्ग मिळेना संचार होय ना उद्धार तया जागा म्हणून या वाटे स्वहित ते व्हावे तरी नोलांडावे वेदाज्ञेते स्वभावे ती साधी आत्महिता पती व्रता आदरोनी ना तरी पाळोन श्री गुरुवचन गाठी आत्मधन शिष्य जैसा असो निज ठेवा जरी हाती यावा तरी पुढे दिवा करावा गा तैसे जरी पाथा चारी पुरुषार्थ साधावे यथार्थ ऐसे वाटे तरी तेणे श्रुती स्मृती ते मानून करावे पालन तदाज्ञेचे शास्त्र जे सांगेल सोडावे म्हणून राज्य ही ते मानी तृणा ऐसे तेवी विषयांतेही मानू नको वैरी घ्यावे ऐसे जरी म्हणे शास्त्र ऐसा वेदी होय एकनिष्ठ भाव तरी कोठे ठाव अहितापासून करो निरक्षण देवोनी कल्याण पोषितेजी ऐसी धनंजया तुझी माता फोण असे श्रुतीहून जगा लागी म्हणून या ऐसी मायजी पांडवा मेळविते जीवा परब्रह्मी तिज अवेरोनी न जावे कोणीही बजावी ती तूही विशेषत्वे स्वधर्माचरण सर्वथा मानून बळ संपादन करोनिया सत्य येथे जन्मलासे पार्था शास्त्रासार्थकता हाणावया धर्मानुज ऐसे नाव हे सहज ओगे आले तुझ धनंजया म्हणून त्वा येथे विशेष करून धर्माते सांडून वर्तावेना आणि कार्य विवेकी तू जाणव शास्त्र ते प्रमाण मानावे गा अकार्य ते पार्था सर्वथा वाईट म्हणून ते येथ नाचरावे स्वय सत्कार्याचा करावा आचार भावे पुरस्कार करोनिया आज तुझ्या हाती विश्वप्रामाण्याची मुद्रा असेसाची बुद्धिमंता म्हणून त्रिवार अर्जुना तू होसी लोकसंग्रहासी पात्र जगी या परी आसुरी दोषांचे लक्षण देवे परिपूर्ण विवरवणी तया दोषातून कैसे व्हावे मुक्त तेही सर्व येथ सांगितले देवासी पुसेल पार्थ धनुर्धर आता सद्विचार अंतरीचा तुम्हा संतजना ऐसी विनवणी ऐकावा तो पानिक चैतन्याच्या धृतराष्ट्रा लागी व्यासाज्ञेनुसार संजय साचार सांगितले तैसे मीही तुम्हा संतासी सांगीन प्रसादे करून श्री गुरुच्या तुम्हा संतांची या कृपेचा वर्षा व होईल सदैव मजवरी तरी संतोषून डोलवाल मान एवढा होईन व्याख्यात आम्ही द्यावे अवदान रूपी कृपादान गोड ही मानून सेवा माझी होईन सनाथ मग सर्वथैव म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा इति श्री स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी षोडशोऽध्यायः समाप्तः हरये नमः हरये नमः हरये नमः जय जय रघुवीर समर्थ।